राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या नायर आणि नागपुरातील मेयो रुग्णालयाचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत। कोलकातामधील निवासी डॉक्टरच्या हत्येचे राज्यात पडसाद बघायला मिळतात। कोलकातामधील महिला निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या झाली। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। कोलकाताच्या घटनेचा निषेध केला जातोय। पोलीस शिफारशीनुसार रुग्णालयात सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत। आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहे। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टरांसोबत जो काही प्रसंग घडला याचे तीव्र पडसाद आता देशभरामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे। माठ संघटना आणि त्यांनी आता आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आहे। मी सध्या जे रुग्णालयाच्या आतमध्ये आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की आता आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आम्हाला सेफ्टी हवी, सिक्युरिटी हवी आहे आणि आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी त्यांचा इलाज करण्यासाठी या ठिकाणी आहोत। आम्ही सफर करण्यासाठी काम करत नाहीये असा थेट इशारा सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि मुंबईच्या खास करून जेवढे रुग्णालय आहेत, नायर असू द्या, त्यासोबतच जे असू द्या, KM असू द्या, या ठिकाणी सर्व जे निवासी डॉक्टर आहेत त्यांनी आता या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसले। आपण थेट या डॉक्टरांकडे जाणार आहोत। त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते आपण विचारणार आहोत। तुम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि आजचा पूर्ण दिवस आंदोलन करणार, किती दिवस आंदोलन असणार आहे? संपूर्ण आंदोलन हे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेलं आहे। हे आंदोलन जोपर्यंत आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। प्रामुख्याने मागण्या आमच्या अशा आहेत की आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकातामध्ये जे काही कुकृत्य झालंय, सुरक्षा मिळायला हवी, सिक्युरिटी मिळायला हवी। त्याच्यानंतर रेसिडेंट डॉक्टरांना राहण्यासाठी जे साईड रूम असतात वॉर्डच्या त्यांच्या अद्ययावत तातडीने त्यांचा अद्ययावत व्हावं अशी आमची प्रमुख आपण पाहतो या ठिकाणी बऱ्याचशा मागण्या काय म्हणणं डॉक्टरांचं ते आपल्यापर्यंत पोहोचलंय। गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल।